जय श्रीकृष्ण ताई. आणि जय श्रीकृष्ण दादा. चला करूया सुरू. हो. आज बुधवार 17 ऑक्टोबर. आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 32 पासूनच्या पुढच्या उभ्या घ्यायच्यात. 16वा अध्याय. गुरूंचं स्तवन झाल्यानंतर ज्ञानदेव काय म्हणतायत ते आज आपल्याला पाहायचं आहे. थोडासा मागच्या अध्यायाचाही आढावा ते घेणार आहेत, तोही अनुभवायचा आहे. घटस्थापना झाली परवा. आज 3रा दिवस आहे, मंगळवार. सगळ्यांना, सगळ्या महिलांना, भगिनींना, मातांना वंदन. आणि मातृरूपात असणाऱ्या सगळ्या भगवतींना वंदन करूया आणि आजच्या याला सुरुवात करूया, निरूपणाला सुरुवात करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्यरागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज मी म्हटलं तसं मंगळवार आहे. भगवतीची थोडीशी उपासना करूया. सगळ्यांच्या परिचयाचं स्तोत्र आहे. व्यासांनी रचलेलं हे स्तोत्र आहे, श्री भगवती स्तोत्र. आणि ती काय करते भगवती, तर लोकांचं दुःख, सगळं दैन्य हे दूर करत असते. आणि म्हणून तिला वंदन करायचे, तिचा जय जयकार करायचा आहे. आणि सगळी विशेषणं ही भगवतीला उद्देशून आहेत. चंद्र सूर्यरूपी नेत्र धारण करणारी आहे आणि अंधकासूर महिषासूर यांचं मर्दन करणारी आहे आणि सगळ्या लोकांचं पाप हरण करणारी आहे. खूप सुंदर असं स्तोत्र आहे. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे. जय शुंभ निशुंभ कपाल हरे, प्रणमामि तु देवी नरार्ति हरे. जय चंद्र दिवाकर नेत्रधरे, जय पावक भूषित वक्त्रवरे. जय भैरव देह निलीन परे, जय अंधक दैत्य विशोष करे. जय महिष विमर्दिनी शूल करे, जय लोक समस्तक पाप हरे. जय देवी पितामह विष्णुनते, जय भास्कर शुक्र शिरोवनते. जय षण्मुख सायुध ईशनुते, जय सागर गामिनी शंभुनुते. जय दुःख दरिद्र विनाश करे, जय पुत्र कलत्र विवृद्धी करे. जय देवी समस्त शरीर धरे, जय नाक विदर्शिनी दुःख हरे. जय व्याधि विनाशिनी मोक्ष करे, जय वांछित दायिनी सिद्धिवरे. एतद्व्यासकृतं स्तोत्रं यः पठेत् नियतः शुचिः, गृहे वा शुद्धभावेन प्रीता भगवती सदा, प्रीता भगवती सदा. इति श्री व्यासकृतं श्री भगवती स्तोत्रं संपूर्णम्. काल आपल्या 1-2 स्वरूपानंदांच्या उभ्या राहिल्या होत्या, पण त्या आपण आज पाहूया.
रंकेत या लागी भाजीपाल्याचीच दिली जरी साच मेजवानी, तरी भाजीतेही मानावे पक्वान, तयाचा देखून हर्षावे ग. ओवाळी ती दीप जरी भास्कराते, भक्तीच ती तेथे ध्यानी घ्यावी. कळे बाळकासी योग्यायोग्य जरी, बाळकत्व तरी उरे कोठे. परिजिका होय बाळकाची माय, पावे नाती काय समाधान. अहोढ्यातील गढूळ जेतोय, पाठी देत पाय आले जरी. तरी हो बाजूस ऐसे बोलोनिया, काय गंगात या अव्हेरील. वक्षस्थळी जरी भृगुमरिलाथ, प्रेमाची ती भेट मानोनिया. प्रभू नारायण तेणे संतोषून, निरविभूषण तयाचेही. अंधारे गगन भरून जे गेले, भेटाया ते आले सूर्या लागी. तरी अव्हेरुनी तया होई दूर, ऐसे तो भास्कर बोले काय. भेदबुद्धीची या तराजूत तुम्हा, सूर्याची उपमा देवोनिया. तोलिले ते तैसे करावे सहन, कृपाळू होऊन गुरुराया. देखिले जयानी ध्यानाची या डोळा, सद्गुरु दयाळा तुझ लागी. वर्णिले वेदानी तुझ शब्दांनीच, सर्व हिते साथ साहिले तू. तैसी आम्हासीही करोनिया क्षमा, सोसावी उपमा एक वेळ. परी झालो आज तुझ्या गुणी लिग्ध, झाला अपराध तरी हो. करात काही परी करीन श्रवण, जोवरी हो पूर्ण तृप्ती माझी. आता अर्धपोटी नाही उठणार, हा माझा निर्धार गुरुराया. शेवटची ओवी झाली होती काल. आता अर्धपोट गीतेची आमिषे, तुझे निर्विशेष प्रसाद पियुष सेवावे हे. इच्छुनिया ऐसे वर्णू जाता भले, भाग्य दुणावले निसंदेह. कालची ओवी पुन्हा वाचते. 21वी आपले 31वी. मिया गीता येणे नावे, तुझे पसायामृत सुहावे. वानुला धलो ते दुणेन थावे, दैवलो दैवलो दैव. काय म्हणतात की मिया गीता येणे नावे, मी गीता गीतेच्या रूपानं किंवा गीतेच्या नावानं काय मागितलेलं आहे तर पसाय अमृत म्हणजे प्रसादामृत म्हणून वर्णन करू लागलो. गीतेवर भाष्य जे करतोय ते जणू काही तुमचं प्रसादामृत म्हणून वर्णन करू लागलो. तर वानू लागलो ते दुणेन थावे, दैवलो दैव. हे झालं होतं आपलं की माझं दैव दुपटीनं बळावलं. कारण भगवंताची गीता आणि सद्गुरुराया तुमची कृपा या दोन्हींचे सेवन करायला मला मिळाले. इतकेच नव्हे तर त्यांचं वर्णन करण्याचं भाग्य मला मिळालं आणि ते भाग्य जणू काही दुपटीनं बळावलेलं आहे. दैव दुणेन थावे, दैवलो दैव. आपण म्हणतो की नाही, एक गोष्ट मिळाली तर अजून दैव बलवत्तर असेल तर अजून काही चांगलं आपल्याला अनुभवायला मिळतं. तसं आता गीतेवर भाष्य पण करायला मिळालेलं आहे आणि श्रीगुरूंची कृपा पण झालेली आहे म्हणून त्याचं भाग्य बळावलं आहे असं ते म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात. आता पुढे काय म्हणतात बघा. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. आता माझ्या वाणीचं, माझी या सत्यवादाचे तप म्हणजे माझ्या वाणीचं हे कल्पानुकल्प सत्य बोलण्याचे जे तप आहे ते मी आचरले आणि केवळ शाश्वत सत्याची माझ्या वाणीने तपश्चर्या केली आहे. कारण शाश्वत सत्य एकच आहे आणि त्या सत्याची तपश्चर्या केलेली आहे. म्हणून तर काय झालं की या भाग्यवान जन्मात सद्गुरुरया तुमच्या असीम कृपेनं माझ्या वाणीला तपश्चर्येचं महान फळ मिळालं. पुण्ये तोषली तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू.
जणू काही माझ्या फळाचं, माझ्या तपश्चर्येचं महान फळ म्हणून मला हे गीतेचं भाष्य करायला मिळालेलं आहे. कधी कधी आपल्या नशिबात अशा काही चांगल्या गोष्टी येतात, अचानक येतात, आणि मग आपल्याला पटतं. 32पर्यंत ह्या उभ्या झालेल्या होत्या. म्हणजे हे झालेलं होतं की मला हे करायला मिळालं, हेच माझं भाग्य आहे. पुण्ये तो पोशिली असाधारणपणे, किये तुझे गुण वानणे, देवनी मज उत्तीर्णे झाली आजी. आणि आजपर्यंत जो काही पुण्याचा माझ्या साठा होता, म्हणजे मी आजपर्यंत पुण्याचा साठा केला असला पाहिजे, म्हणून काय झालं तर या जन्मामध्ये भाग्यदायी पुण्याने तुझं गुणवर्णन करण्याची मला सुंदर संधी मिळाली. पुण्य पोशिली आधार असाधारणपणे, एवढं तेवढं असाधारण पुण्य नाही आहे की जी तुझं गुण वर्णन वानणे म्हणजे वर्णन करणे, गुणगान करणे, ते वर्णन करण्यासाठी मला संधी मिळालेली आहे. आणि देवनी माझं उत्तीर्ण झाले आजी. त्यामुळे ही माझी पुण्य ही उत्तीर्ण म्हणजे काय, उतराई झाली आहे. माझी पुण्य उतराई झाली म्हणजे जणू काही ती ऋणातून मुक्त झाली. आपल्यावर खूप एखाद्याने उपकार केलेला असतो, कधीतरी अशी संधी मिळते की त्यांच्या उपयोगी पडणं किंवा त्यांचं निदान गुणवर्णन करणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, ते करायला मिळणं सुद्धा भाग्य आहे. म्हणजे मग त्यांच्या ऋणातून थोडंसं का विना मुक्त होण्याची आपल्याला संधी मिळते. तशी ज्ञानदेवांना मिळालेली आहे. आता पुढं काय म्हणतात बघा. जी जीवित्वाच्या आडवी, आतुडलो होतो मरण गावी, ते अवदसाची आघवी फेडिली आजी. आता हे तर एक मोठं गहन सत्य सांगतायत ते, की अहो सद्गुरू राया, काय म्हणतात ते, आयुष्यरूपी घनदाट अशा अरण्यामध्ये मृत्यूच्या गावात मी आलो होतो किंवा पडलो होतो, अडकून पडलो होतो. पुण्ये पोशिली असाधारणपणे, तिने तुझे गुण वानणे, देवनी मज उत्तीर्णे झाली आजी. हे 33वी ओवी झालेली, म्हणजे मी त्याच्यातनं मुक्त झालो. पण जी जीवित्वाच्या आडवी, आतुडलो होतो मरण गावी, जणू काही मी या आयुष्याच्या घनदाट अरण्यात मृत्यूच्या गावामध्ये अडकून पडलो होतो. आतुडलो होतो म्हणजे काय, अडकून पडलो होतो. पण ते अवदसाची आघवी फेडिली आजी. पण ती जी माझ्या आयुष्यामध्ये अवदसा म्हणजे दुर्दशा, जी दुर्दशा, आयुष्याची दुर्दशा जी संपुष्टात आहे, ती आता संपुष्टात आलेली आहे. जी दुर्दशा झाली होती किंवा आली होती ती फेडिली आजी. म्हणजे ती जणू काही आज संपलेली आहे. कशामुळं तर तुमचं गुणवर्णन करायला मिळाल्यामुळं. तुमचं गुणवर्णन करायला मिळाल्यामुळं सगळे आयुष्याची दुर्दशाच ही संपलेली आहे. कधी आपल्याला बोलायला संधी नाही मिळाली, आणि अशी एखाद्या क्षणी जर मिळाली, ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत, की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, तर आपल्याला केवढं कृतकृत्य वाटतं. म्हणून त्यांनी एक छान उपमा दिली बघा, काय की आयुष्यरूपी हे घनदाट अरण्य आहे, आणि त्या अरण्यात मृत्यूच्या गावात मी सापडलेलो आहे, अडकून पडलेलो आहे. असे क्षणोक्षणी आपल्याला मृत्यू दर्शन देत असतो किंवा मध्ये मध्ये त्याचे आठवण करून देत असतो, आपल्याला जाणवत असतं. पण ते सुद्धा कशामुळं झालं तर ही आयुष्याची दुर्दशा जणू काही संपलेली आहे माझी. कशामुळं तर तुमचं गुणवर्णन करायला मिळाल्यामुळे. आणि म्हणून ही अवदशा फेडली म्हणजे संपलेली आहे, दुर्दशा माझी संपलेली आहे. जे गीता येणे नावे नावाणी गी, जे गीता येणे नावे नावाणी गी, जे अविद्या जिणवणी दाटुगी, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानवया झाली. आता ही जी गीता आहे, गीतेच्या रूपाने नावाणी गी, नावाणी गी म्हणजे नावाजलेली, ही गीतेच्या रूपाने जी नावाजलेली आहे सगळ्यांना. भगवद्गीता किंवा नुसतं गीता म्हणलं तरी डोळ्यासमोर सगळं येतं बघा. भगवंतांनी सांगितलेला उपदेश, महत्त्वाचे सिद्धांत किंवा आयुष्याला उपयोगी पडेल असं जे काही उपदेश आहे तो, आणि तो क्षणात लगेच लक्षात येतो. म्हणून
जे गीता येणे नावे नावाणी गे. अहो, जी गीतेच्या रूपानं जी नावाजलेली आहे, जे अविद्या जिणवणी दाटुगी आणि अविद्येचा निपात करून जी दाटुकी म्हणजे बलवान झालेली आहे, अशी तुझी अफाट कीर्ती, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. ती तुझी कीर्ती जी आहे, अफाट कीर्ती आहे, विस्तृत कीर्ती आहे, ती आम्हाला वर्णन करायला मिळाली, वर्णन करण्याजोगी झालेली आहे. म्हणून आमचं भाग्य. आपल्याला ही संधी मिळाली असं ज्ञानदेव मानतायत. मी केलं असं म्हणतच नाही आहेत. तेच जर त्याच्या विरुद्ध आत्ता बघा एखादं छोटंसं 4 ओळीचं काव्य केलं, रट लाट प जोडून, तरी माणसं म्हणतात काय मला म्हणून हे सुचले हो, बाकी कोण काय सांगणार आहे. पण इथे ज्ञानदेवांची लीनता ही आपण स्वीकारण्याजोगी. अत्यंत लीन, स्वतःकडे कर्तृत्व घ्यायचं नाही. जे सांगतायत ते प्रथम स्वतः अनुभवायचे आणि आपल्या अनुभवातून लोकांना दाखवायचे. म्हणून ते म्हणतायत की ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. ही गीता प्रसिद्ध अशी तू सांगितलेली आहेस आणि ती तुझी कीर्ती मला वर्णन करायला मिळाली, हे माझं परमभाग्य आहे. आता त्याच्यासाठी छान उदाहरणं देतात बघा. त्यांना उदाहरणाशिवाय आपल्याला पटवून द्यायला चैन पडत नाही. पै निर्धना घरी वाणी वसे, महालक्ष्मीची येऊनी बैसे, तया ते निर्धन ऐसे म्हणो एकाई. किती छान आहे बघा. महालक्ष्मीचंच आपण आत्ता म्हणजे हे करतो आहे, स्तवन करतोय, पूजन करतोय आणि सेवा करतोय. तर इथं म्हणलेलं आहे निर्धना घरी वाणी वसे. अहो, एखाद्या दरिद्री माणसाच्या घरी अगदी सुदैवानं काय झालेलं आहे, महालक्ष्मीची येऊनी बैसे. त्या निर्धन माणसाच्या घरी जर महालक्ष्मी आपणहून येऊन बसली, साक्षात येऊन बसली, तया ते निर्धन ऐसे म्हणो ये काही. अहो, त्या भाग्यवान माणसाला कोणी निर्धन असं म्हणेल का? असं कधी त्याला म्हणता येईल का? तो होता, क्षणापूर्वी तो निर्धन होता, पण साक्षात लक्ष्मी त्याच्या घरी जर येऊन बसली तर त्याला आता कोणी निर्धन म्हणू शकेल का? नाही. तसं त्यांना स्वतःबद्दल म्हणायचं आहे की काही काळापूर्वी मी एकदम शांत होतो, पण ही माझ्या जिव्हेवर जी साक्षात सरस्वती येऊन बसलेली आहे, माझ्याकडून हे भाष्य करून घेते आहे, मग आता मला काही असं त्या निर्धनासारखं मला कोणी अज्ञानी म्हणू शकणार नाही. अजून पुढं म्हणतात का, पुढचं उदाहरणही छान आहे. का अंधकाराची या ठाया, दैवे सूर्यू आलिया, तो अंधारूची जगाय या प्रकाशू नोये. आता सगळीकडं अंधार दाटून आलेला आहे. अंधाराची या ठाया म्हणजे अंधाराच्या ठिकाणी. एखादं ठिकाण आहे तिथं अगदी बघा काही ठिकाणी ना 6 महिने रात्र असते. तर अंधकाराची या ठाया, दैवे सूर्यू आलिया, पण त्याच्या सुदैवानं तिथे सूर्यच आलेला आहे. मग तो सूर्य आल्या आल्या काय विलो, अंधकार सगळा दूर होणार. म्हणून त्यांनी म्हणले तो अंधारूची जगाय या प्रकाशू नोहे. मग तो अंधकार साचून राहील का? आणि जगासाठी तो अंधारच काय होईल, प्रकाशू म्हणजे प्रकाश होईल. प्रकाशमय होणार नाही का? प्रश्न विचारलेला आहे. प्रकाशू नोहे, प्रकाश होणार नाही का? जिथे अंधार होता त्यालाच आता प्रकाश म्हणावे लागेल की नाही? तर कोणी म्हणेल का आत्तापर्यंत अंधार तर होता, हा सगळा अंधार आहे? नाही. प्रकाश आला की अंधार गेला. आणि प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे, अंधार हे अज्ञानाचं प्रतीक आहे. आत्तापर्यंत जरी आपल्याजवळ अज्ञान असलं तरी आता ते अज्ञान दूर झालेलं आहे आणि ज्ञानाचा प्रकाश इथं उजळलेला आहे, त्या प्रकाश पडलेला आहे. ते कशामुळे म्हणतायत, जया देवाची पाहता थोरी, विश्व परमाणू ही दशान धरी, तो भावाची ये सरोवरी नवेची काही. आता परमेश्वराचा महिमा किती अलौकिक आहे ते सांगतात. जया देवाची थोरी, पाहता थोरी, पाहायला लागलं तर देवाची थोरी किती आहे. थोरी म्हणजे महिमा किती आहे, मोठेपणा किती आहे. विश्व परमाणू ही दशान धरी, हे वाक्य मला फार आवडलं.
संपूर्ण विश्व जे आहे ना, ब्रह्मांड, ते परमाणूही दशानधरी, म्हणजे परमाणू एवढं सुद्धा नाही आहे ते. एवढं मोठं विश्व या परमात्म्याच्या पुढं परमाणू एवढं आहे. परमाणू म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म कण, अणुपेक्षा लहान तो परमाणू. तर एवढं मोठं ब्रह्मांड परमाणूसारखं सुद्धा ज्याच्या पुढं भासत नाही, मग त्या भक्तासाठी बघा पुढं काय म्हणतायत, तो भावाची ये सरोवरी नव्हेची काही. तो परमेश्वर आपल्या भक्तासाठी त्याच्या मनात जसा भक्तिभाव असेल तेवढा होणार नाही का? एवढा मोठा परमात्मा आहे हो. आपण जेवढी भक्ती घेऊन येऊ, समजू आपण टक्क्यावर समजू, किलोवर समजू, आपण जर 80% भक्ती घेऊन आलो तर तो सुद्धा आपल्याकडं तेवढाच होणार आहे, त्याच्यापेक्षा मोठा होणार. तो असा विचार नाही करणार काय एवढं तर घेऊन आलं. म्हणून 9व्या अध्यायात आपण पाहिले, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अगदी प्रेमानं, भक्तीनं, अगदी नुसतं पान वाहिलं, फूल वाहिलं, फळ वाहिलं, पण भक्तीनं जर वाहिलं तर ते त्याला केवढं मोठं वाटत असतं. म्हणून ज्याच्या मनात जसा भक्तिभाव असेल तसा हा परमेश्वर त्या भक्तासाठी तेवढाच होतो. भक्ताचा जर भाव मोठा असेल तर भगवंत परमात्मासुद्धा तसाच मोठा होतो. तो स्वतःही तो म्हणत नाही काय मी एवढा मोठा आहे मला एवढंच तर दिलं नाही. प्रेमानं. तर सुदाम्याचे पोहे काय अवस्था होती त्याची, भगवंताला भेटायला बायको म्हणती म्हणून निघालाय, पण अगं म्हणतो काहीतरी दे. काहीच नसतं घरात. शेजाऱ्यांकडनं एवढेसे अगदी सुराज याला म्हणतात तसे ते एवढेसे मुठभर पोहे बायको घेऊन येते, फाटक्याच उपरण्यामध्ये बांधतो आणि ते घेऊन आलेलं आहे. पण केवढे मिटक्या मारीत खाल्ले हो भक्तांनी, आपल्या देवानी, भगवंतांनी. ते म्हणले का हे काय फाटक्यात बांधून आणले, हे काय आणलेस, एवढं तुला चांगलं माझ्यासाठी काही लाडू बिडू नव्हते का करून आण. नाही, आपला भाव त्यातला महत्त्वाचा असतो. आणि म्हणून जसा भक्तिभाव असेल तसा तो मोठा होत नाही का हो. किती उदाहरणं येतात. आपण नेहमी भक्तांची उदाहरणं अनुभवतो, ऐकतो, पण आता फार सांगायची गरज नाही. तैसा मी गीता वाखाणी, हेख पुष्पाची तुरंबणी, परिसमर्थे तुवा शिरयाणी फेडिली ती. त्याप्रमाणे मी हे गीतेचं जे भाष्य करणार आहे, वाखाणी म्हणजे त्याची वाखाणणी, स्तुती किंवा भाष्य, हे करणं म्हणजे काय आहे हो, तर खपुष्पाची तुरंबणी. तुरंबणीचा अर्थ आहे सुगंध, वास. खपुष्प म्हणजे आकाशपुष्प. त्या आकाशपुष्पाचा सुगंध घेतल्यासारखा आहे. किती स्वतःला कमी लेखतात. मुळात आकाशपुष्प नाहीच आहे, मग त्याला सुगंध कुठून येणार. पण तरी हे असं अतिशयोक्ती म्हणतायत की मी गीतेवर भाष्य करणं म्हणजे आकाशपुष्पाचा सुगंध घ्यायला लावण्यासारखं आहे. हे मला माहिती आहे, हे ज्ञात आहे म्हणतात. परिसमर्थे तू शिरयाणी फेडिली ते. पण अरे सद्गुरू राया, तू माझी ही शिरयाणी म्हणजे इच्छा, तू माझी ही सुद्धा इच्छा पुरवलीस. माझी हौस म्हणलं तरी चालेल, ती सुद्धा पुरवली आहेस. म्हणून तुझे निप्रसादे, नाही पुढची ओवी, म्हणून तुझे निप्रसादे मी गीता पद्ये अगाधे, निरूपीन जी विशदे ज्ञानदेवो म्हणे. म्हणून ज्ञानदेव म्हणतायत की हे सद्गुरू राया, ही गीतेची जी पद्ये आहेत, गीतेचे जे श्लोक आहेत, ते मला जेवढे जमतील, निरूपीन जी विशदे ज्ञानदेवो म्हणे, मला जेवढं सांगता येईल, जेवढं मला त्याच्यावर वक्तव्य करता येईल, मोकळेपणानं विवरण करता येईल, तेवढं मी करीन. असं ज्ञानदेव अतिशय भावनापूर्ण किंवा भावनातिवेगानं असं बोलतायत आणि सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घालतायत. कारण त्यांच्याच कृपेनं त्यांना ही प्रेरणा मिळालेली आहे, ती प्रतिभा जागृत झालेली आहे. काहीतरी कारण घडतं बघा, आणि मग माणसाची प्रतिभा अशी झर 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 वाहू लागते. कुणी म्हणलं ना आता चला तुम्ही याच्यावर काव्य करा, नाही करता येणार. पण एखादा असा टचिंग प्रसंग घडतो आणि त्याच्यामुळं माणसाची प्रतिभा, मग तो लहान मुलगासुद्धा असला, मोठा असला,
तरी ती अशी सरसर सरसर व्हायला लागते, झरायला लागते. तसं सद्गुरूंच्या कृपेमुळं हे गीतेचे श्लोक आहेत, त्याच्यावरचं निरूपण करण्याची याला अशी हे झालेली आहे, प्रेरणा मिळालेली आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की जेवढं मला जमेल तेवढं मी ते करणार आहे, असे ज्ञानदेव म्हणे. जे असं ज्ञानदेव म्हणतात. या ज्ञानदेवांनी गुरूंना असं सांगितलं. आता बघूया कालचे झालेले आहेत आपले. मग अशी झालं प्रसाद पियुषीची. परत एकदा वाचते. गीतेची या मिशे तुझे निर्विशेष, प्रसाद पियुष सेवावे हे. इच्छुनिया ऐसे वर्णू जाता भले, भाग्य दुणावले निसंदेह. माझी या वाचेने सत्य बोलायचे, तप केले साचे बहु कल्प. ही कल्पना काल सांगितली होती की अनेक कल्प, किती वेळा ही 4 युग येऊन गेल्यानंतर एक कल्प, आणि अशी किती कल्प झाली असतील. म्हणून हे गीता रूपी महाद्वीप, लाधले अमुप फळ तिथे. अहो असामान्य पुण्यकर्मेची जी, नाना जन्मा माझी जोडीली ती. तुझ्या गुणगानी आवडी देऊन, आज ऋणातून मुक्त झाली. जीवदशेची या घोर महारण्यी, ते महारण्याचं उपमा आली होती ना. होतो मी मरणी सापडलो. कल्पना करा हो, अगदी घोर घनदाट अरण्य आहे आणि आपण एकटेच सापडलो. भरपूर श्वापद आहेत, अत्यंत क्रूर हिंस्र पशु आहेत, साप आहेत, नाग आहेत, आणि अशा ह्याच्यामध्ये जर आपण एकटं सापडलो तर ते म्हणजे जणू काही मरणच असतं की नाही. तसं त्यांनी म्हटले की या जीवदशेची या घोर महारण्यी होतो मी मरणी सापडलो. जणू काही मी त्या मरणात सापडलेलो होतो. आघविती माझी दुर्दशा दारुण, नाहीशी करोन टाकलीस. गीता येणे नावे तुझी सर्वश्रेष्ठ, कीर्ती जी बलिष्ठ सुविख्यात. अविद्येचा नाश करोनी ती जगी, वानावया जोगी झाली आम्हा. त्यामुळे माझ्या अविद्येचा सगळा नाश झालाय आणि तुझं गुणवर्णन करायला मला संधी मिळालेली आहे. कौतुके सहज रंकाची या घरी, बैसो आली जरी महालक्ष्मी. ते एकदम आत्ता एक गाणं आठवलं. पाहुणी आली माझ्या घरी, अंबिका माया जगदेश्वरी, अंबिका माया जगदीश्वरी. अशी माझ्या घरी जणू काही अंबिका ही पाहुणी म्हणून आलेली आहे. इथं म्हटलंय की रंकाच्या घरी अशी महालक्ष्मी अचानक येऊन बसलेली आहे. तरी तया लागी निर्धन म्हणोनी, म्हणेल का कोणी सांगा बरे. ना तरी सुदैवे तमाची या स्थानी, बैसला येऊनी चंडरश्मी. चंडरश्मी म्हणजे सूर्य, तम म्हणजे अंधार. अंधाराच्या ठिकाणी एकदम जर सूर्य येऊनच बसला, जशी ती लक्ष्मी निर्धनाकडे येती तसं. तरी मग तेच होय तेजोमय, विस्मय तो काय असे येथे. त्यात काय आश्चर्य वाटण्याजोगा. परमाणुहून विश्वगमे सान, ज्याचे थोरपण देखोनिया. देव तो प्रगट न होई का साच, भावासारिखाच भक्तांची या. तैसेची हे माझे गीतेचे व्याख्यान, जैसे अवघ्राण पुष्पांचे. परिती ही हौस पुरविली माझी, समर्था अहोजी गुरुराया. म्हणून मी आता आपुल्या प्रसादे, अगाध जी पदे गीतेतील. विवरोनी स्पष्ट सांगेन ती सर्व, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आता पुढच्या म्हणजे मी जे मगाशी म्हणलं की मागील अध्यायातले काही आढावे ते घेणार आहेत, तर ते पुढच्या ओव्यांमध्ये आहेत. बघूया. तरी अध्यायी 15वा
श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांत आघवा उगाणीला. खरं म्हणजे भगवंतांनी 15व्या अध्यायातच सगळं महत्त्वाचं तत्त्वज्ञान सांगून टाकलेलं आहे. म्हणजे भक्तश्रेष्ठ असल्या आपल्या लाडक्या शिष्याला म्हणजेच अर्जुनाला वेदांत शास्त्रामधला सगळ्यात सारभूत सिद्धांत हा समजावून सांगितलेला आहे. शास्त्र सिद्धांतू आघवा उगाणीला. उगाणीला म्हणजे पटवून दिला, सांगितलेलं आहे. अश्वत्थ रूपकाच्या निमित्तानं ह्या सगळ्या ब्रह्मांडाचं वर्णन, त्याच्यामध्ये त्याची पानं काय आहे ते आता आठवत असतील आपल्याला, थोडंसं आठवा, प्रयत्न करा. आणि सगळ्याच क्षर आणि अक्षर सांगून मी परमात्मा किंवा पुरुषोत्तम हा कसा वेगळा आहे ते पटवून दिलेलं आहे. हा सगळा शास्त्र सिद्धांत उत्तम पुरुष जो काही समजावून दिलेला आहे हा 15व्या अध्यायात दिलेला. तेच पुन्हा सांगतायत. जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वैद्य जैसे दोषा अंगलीना. एक छान उदाहरण देतात की ते जे वृक्षाचं रूपक सांगितलेलं होतं ते कसं सांगितलं हो पटवून संसार वृक्षाचं रूपक. तर एखाद्या वैद्याला एखाद्या आजारी माणसापुढे जर आणलं तर तो सगळे दोष छान मांडून दाखवतो, सांगतो की यांना अमुक अमुक यांची पित्त प्रकृती आहे, यांचा पित्त प्रकोप झालेला आहे, त्यामुळे यांना पित्तावरचे उपाय करावे लागतील, जे काय असं मी गमतीनं सांगते. तर ते सगळे दोष ते दुखणाईता पुढे तो सांगतो. तसं भगवंतांनी संसार वृक्षाचं रूपक अर्जुनापुढे उभं करून विश्वाच्या सगळ्या उपाधींचं वर्णन करून सांगितलेलं आहे. सगळं विश्व म्हणजे काय आहे, पारंब्या म्हणजे काय आहेत, पानं म्हणजे काय आहेत, वेद काय आहेत, शाखा काय आहेत, हे सगळं छान पटवून दिलेलं आहे. सद्वैद्य जैसे दोषा अंगलीना. वैद्यानं जसं सगळं वर्णन करावं त्याच्या आजाराचं, त्याच्या व्याधीचं, तसं आता ह्या 15व्या अध्यायात सगळं सांगितलं. या जीवनाचं सगळं सार सिद्धांत सांगितलेलं आहे. आणि कुटस्थू जो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेणे उपहिता ही आकारू चैतन्य जे. आणि मग जो अविकारी अविनाशी आत्मा जो आहे तो विराट अशा अक्षर पुरुषाच्या रूपानं कथन केलेलं आहे. अक्षरू दाविला पुरुष प्रकार म्हणून क्षर आणि अक्षर हे सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्यास भगवंतानं सगळ्याची लक्षणं सांगितलेली आहेत. तेणे उपहिता ही आकारू चैतन्य केला. आणि मग सगळा तो चैतन्याचं वर्णन केलेलं आहे. चैतन्य तत्वाचं सुद्धा विवरण केलेलं आहे. पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करू निमिष दाविले चोख आत्मतत्व. आणि मग उत्तम पुरुषाच्या निमित्तानं किंवा उत्तम पुरुषाचा आधार घेऊन आत्मतत्वाच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाचं परमेश्वरी चैतन्य नांदत आहे हे छान पटवून दिलेलं आहे. दाविले चोख आत्मतत्व, आत्मविषयी आंतुवट साधन जे अंगदट ज्ञान हेही स्पष्ट चावळला. आणि मग हे सगळं प्रगट केल्यानंतर अर्जुनाला ते सगळं दाखवले. शुद्ध ज्ञान हेच आत्मप्राप्तीसाठी किंवा अंतरंगातील अंतुवट म्हणजे आतल्या भागातील अंतरंगातील प्रबळ असं साधन जे अंगवट, जे अंतरंगातील प्रबळ साधन आहे ते सुद्धा भगवंतांनी ज्ञान हेही स्पष्ट चावळला म्हणजे स्पष्ट करून सांगितलं. म्हणजे या अध्यायात सगळं जे काही महत्त्वाचं आहे 15व्या अध्यायात आत्मज्ञान तत्वज्ञान ते छान पटवून दिलेलं आहे. आणि तेच शुद्ध ज्ञान आहे असं पटवून सांगितलेलं होतं. म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहो लहाणा. आता खरं म्हणजे या अध्यायात काहीच सांगायला उरलेलं नाही. निरूपण करण्याजोगं काहीच नाही, निरूप्य नुरेची नाही. आपण म्हणतो ना सगळं देऊन टाकलो आता आमच्याजवळ काही नाही, तसं भगवंतांनी सगळं ज्ञान सांगितलं, आता काही उरलेलं नाही. पण तरीसुद्धा त्या दोहोंमधला गुरु शिष्या दोही स्नेहो लाहणा. तर त्या दोघांमधला गुरु शिष्यांमधला जो परस्परातला स्नेहभाव आहे तो लाहणा म्हणजे त्याची प्राप्ती झालेली आहे.
आणि त्या नातेसंबंधाचा शाश्वत लाभ आता अनुभवायचा आहे. त्या दोघांना जे एकमेकांचं प्रेम लाभलेलं आहे, ते दोघांमधला जो प्रेमभाव आहे तो आपण आता अनुभवायचा आहे या अध्यायात, असं सांगितलं आहे. 46वी ओवी झाली आहे. आपण इथेच थांबूया. म्हणून मगाशी जे म्हटलं ते, तरी पंधराव्या अध्याया माझारी ह्या परी मुरारी श्रीहरीने शास्त्र सिद्धांताचे विस्तारे संपूर्ण केले विवरण अर्जुनासी. वैद्यराजे जैसे दाखवावे स्पष्ट असती जे गुप्त दोष देही. वृक्षाकार मिशे तैसे उपाधिते विवरिले तेथे सांगोपांग. मायोपाधित जे चैतन्य साचार कुटस्थ अक्षर पुरुष तो. जीव चैतन्याते संबोधुनी क्षर दोन्ही प्रकार सांगितले. क्षर आणि अक्षर उपाधिरहित मग जे केवळ राहिले निर्मळ आत्मतत्व. उत्तम पुरुष ऐसे तया नाव देवोनिया सर्व स्पष्ट केले. इथपर्यंत झाले. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हितनेती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.